आज आहे गणपती बाप्पाचा शेवटचा दिवस आपल्या घरी. म्हणजे आज असणार आहे गणपती विसर्जन, कारण की आज 11वा दिवस आहे आणि त्यासाठी आपल्याला बनवायचं आहे देवाला निवद. तर खूप सारा स्वयंपाक आहे जो मी करणार आहे, तर मी तुम्हाला पण दाखवते काय काय करणार आहे. तर सगळ्यात पहिले मी इथं पुरण शिजवायला लावून दिलेले आहे, तुम्ही बघू शकता. आणि त्यानंतर मी आता इथं कुकरमध्ये भात लावत आहे. आमटी करायची, भजी करायची, असं आपल्याला निवद तयार करायचा आहे गणपती बाप्पासाठी. तर चला बोलूया. तुम्हाला सर्वांना मी आमचे गणपती बाप्पा दाखवते. हे आहेत आमचे गणपती बाप्पा, बघू शकता. आणि आज 11वा दिवस आहे ना, आपल्याला गणपती विसर्जन करायचं आहे, त्यासाठी मी निवद बनवत आहे. तर चला आपण पटापटा आवरूयात कामं. तर आता मी इथं करत आहे भज्याची तयारी. आणि मग त्यानंतर आपण काय करायचं, त्यानंतर आपण बनवणार आहोत पुरणाची पोळी, चपाती आणि गणपती बाप्पासाठी स्पेशल मोदक. त्यांची खास आवडता जो पदार्थ आहे मोदक, ते आपण बनवणार आहोत. तर चला सगळ्यात पहिले आपण बनवून घेऊयात भज्याची तयारी करूयात. तळायचं ते नंतर आहे. आणि आपलं पुरण पण इथं होत आलेलं आहे, भात पण आपला झालेला आहे, बघू शकता तुम्ही पुरण. आणि इथं मी भज्याची तयारी करत आहे. कांदा कापलेला आहे, आता त्याच्यानंतर मिरची कापायची आहे. तर इथं मी कणिक मळून ठेवलेलं आहे. आणि आता आपण करणार आहोत पुरणाची पोळी आणि साध्या चपात्या आणि मोदक करणार आहोत 21 देवासाठी, गणपती बाप्पासाठी. तुम्ही बघू शकता आपलं पुरण तयार आहे. त्यासाठी मी इथं कणिक मळलं होतं, त्याचे उंडे पण करून ठेवलेले आहेत. आणि हे जे छोटे छोटे उंडे आहे याचे मी मोदक करणार आहे त्यासाठी. तर चला आता आपण पटकन पुरणाच्या पोळ्या आणि साध्या पोळ्या करून घेऊयात आणि मोदकसुद्धा करून घेऊयात आणि मग भेटूया. तर आता मी बनवत आहे पुरणाच्या पोळ्या. साध्या पोळ्या बनवून झालेल्या आहेत माझ्या. आता मी बनवणार आहे पुरणपोळी. तर चला दाखवते मी तुम्हाला कशी बनवते मी. यात मी पुरण भरलेलं आहे. त्याला लाटूया. बनवलेली आहे. आणि एवढी परफेक्ट तर मला बनवता येत नाही, पण मी प्रयत्न करत आहे अजून चांगलं शिकण्याचा, पुरणपोळी अजून छान बनवण्याचा. याच्या अगोदर पण मी बनवलेली आहे, पण तरी एवढी परफेक्ट अजून मला जमत नाही, पण मी प्रयत्न करत आहे. तर मी तुम्हाला दाखवते कशी. मी अशी आहे. अजून हिला आपल्याला भाजायचं आहे. भाजल्याच्या नंतर मग मी तुम्हाला दाखवते परत. तर फायनली पुरणाच्या पोळ्या बनवून झालेल्या आहेत माझ्या. आणि आता मी बनवणार आहे पुरणाचे मोदक. हे आहेत साध्या चपात्या आणि हे आहेत पुरणाच्या पोळ्या. चला तर आता आपण बनवूयात मोदक. हे आहे छोटे छोटे उंडे ज्याचे आपण बनवणार पुरणाचे. तर आता मी बनवत आहे मोदक पुरणाचे. हे आहे छोटासा उंडा. काय करती? आमटीची तयारी करत आहे मी. मसाला भाजणं चालू आहे. इकडं देवासाठी निवद काढलेला आहे. मम्मीने भजे तळले. मी पीठ तयार करून ठेवलं होतं आणि मोदक मम्मीने तळले.
मोदक पण हे बनवून ठेवले ते. तर इथं आम्ही सगळे गणपती बाप्पाची आरती करत होतो. मी व्हिडिओ शूट करत होते. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. पुसून काढले नाही नंतर मी काढतो मम्मी पूजा करतो. किती गाणं लिहितो तिथं हां पुस गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. पुढच्या वर्षी लवकर या. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. पुढच्या वर्षी लवकर या. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. मंगलमूर्ती मोरया. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. मोरया. मंगलमूर्ती मोरया. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. इथं मम्मी आणि काकी तयारी करत होते आरतीची. आणि तिकडे तुम्ही बघू शकता पाणीमध्ये जे हिरवं हिरवं दिसत आहे ते शेवाळ नाही आहे, ते झाडाचा जो पाला आहे तो पडलेला होता खूप सारा त्याच्यामध्ये. तिथं खूप झाडं होते साईडनी म्हणून. आणि खूप लोकांनी दिवसभरात तिथं गणपती विसर्जन केले होते, त्यामुळं हार ते त्याचा खूप सारा कचरा ते पाण्यावर गोळा झाला होता. पप्पांनी तो साफसुद्धा केला, तुम्ही बघितला असेल त्याच्यामध्ये. आणि नंतर आम्ही इथं आरती सुरू करून दिली होती. दर्शन मात्रे मान स्वामी मात्रे मान कामना पूर्ती जय देव जय. नमो धरतीतांबर फणीवर वंदना सरळ सुंदर वक्र कुंडलती नयना रास रामाचा आवडता येजना संकष्टी परवळे निर्वाणी रक्षा
शिवाय गणपती गणपती गणपती. प्रसाद. मंगल मूर्ती मोरया. घ्या ना तुमचा गणपती. ते ह्यात बंद आहे ना पप्पाला. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. पुढच्या वर्षी लवकर या. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. पुढच्या वर्षी लवकर या. सोडा बाप्पा सोडा. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. पुढच्या वर्षी लवकर या. पाणी इथं होतं लोकांनी उपसलं तरी बी एवढं नाही खोल तरी. भरी मूर्ती का? अशा प्रकारे आमचं गणपती विसर्जन झालं. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. परत येतील. तर मी माझा ब्लॉग इथं संपवते. जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा.